हॅलो नमस्कार। तर चला आता उन्हाळ्याचा सीझन चालू आहे। तर तुम्हाला सर्वांना माहिती उन्हाळ्या सीझनमध्ये आमरस तो बनवला जातो। तर चला आता आपण आमरस बनवणार आहे। तर त्यासाठी मी एक आंबा धुवून घेतलेला आहे। तर आंबा धुवून घेतल्यानंतर सर्व बाजूने पिकला आहे कसं पाहायचं, डेटाला आणि खालच्या टोकाला दाबायचं आणि ते दबल्यानंतर असं म्हणजे गृहीत धरायचं की हा सर्व बाजूनं पिकलेला आहे। तर आंब्याचं देठ आणि खालची साईड असं थोडीशी कापून काढायची की जेणेकरून तो आंब्यामध्ये तो रस असतो काय म्हणतात रुचिक असतो ना, तो निघून जातो त्यामध्ये। तर आंबा आपण आता मतलब पुराण्या स्टाईलने तर आपण आता आताच्या पद्धतीनं म्हणजेच मिक्सरमध्ये आंब्याचा रस बनवणार आहोत। तर त्यासाठी आपण आता आंब्याच्या कुळीच्या साईडनं अशा स्लाइड्स करून घेणार आहोत। तर बघा तुम्ही पाहतात मी किती छान अशा प्रकारे आंबा कट करून घेतलेला आहे। तर आता आपण आपलं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि आंब्याची फोड अशी हातात धरून चमच्याच्या साह्यानं आईस्क्रीम जसं आपण कपमध्ये हे करतो ना तसं काढून घ्यायचे आहे। तर बघा किती छान अशी आंब्याची काढून घेतलेली आहे। असं काढून घेतल्याने काय होतं तुम्हाला माहिती आहे का, आंब्याचा रस काळपट पडत नाही। आणि जर आपण हाताने पिळला तर हाताने पिळल्यामुळे ते सालीमधलं जे हे असतं ना ते रसमध्ये जातं आणि रस आपला काळपट पडतो। तर आंब्याचा रस आपण दोन्ही पद्धतीने करू शकतो, गूळ आणि साखर। तर मी आता साखर वापरणार आहे कारण साखरनं आंब्याचा रस काळपट पडत नाही, गूळनं जर असा काळपट पडतो। तर अशा प्रकारे आपण आंब्याचे गर काढून घेणार आहोत आणि साली वेगळ्या करणार आहोत। बघा किती छान अशा प्रकारे आईस्क्रीम स्टाईल निघलेले आहेत ना। तर बघा आपण आता मस्तपैकी काढू आणि आता मिक्सरमधनं काढणार आहोत। तर बघा मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे कारण माझं भांडं छोटं असल्यामुळे मी आधी थोडंसंच काढून बघितलं आहे की ते अंगावर उडते का काही। तर आपण आता त्यात थोडीशी साखर टाकणार आहोत। आंबा हा खूप गोड आहे त्यामुळे जास्त साखर टाकायची गरज नाही। मी थोडीशी साखर टाकलेली आहे मिक्सरमध्ये आणि पुन्हा एकदा पुढची आता आंब्याच्या ज्या साली राहिल्यात ना काढायच्या ते काढून घेणार आहोत आपण। बघा किती छान अशा प्रकारे निघत आहे आंब्याच्या साली। बघताच तोंडाला पाणी येईल अशा प्रकारचा आंबा पिकलेला आहे, पिवळा झालेला आहे पूर्ण आणि गोड तर खूपच। तर आता आपण आंब्याचा रस मिक्सरमधून काढलेला आहे आणि न पाणी ओतता आपण हा रस काढलेला आहे आईस्क्रीम स्टाईल। तर चला आता आपण एका वाटीमध्ये काढून घेऊया। तर बघा किती छान अशा प्रकारे आंब्याचा रस निघत आहे। कधीही आंब्याचा रस बनवताना आपण मिक्सरच्या साहाय्याने करत असल्यास त्यामध्ये न पाणी टाकता केला तर ते आंब्याचा रस पिण्यासाठी खूप मस्त लागतो। तर बघा हा आंब्याचा रस तयार झालेला आहे, तुम्ही पण करून पहा आणि